आमचं रानात काय काय चाललंय तर चला बघूया. सगळ्यांना रामकृष्ण हरी. पहिल्यांदा ह्याने इकडं पाणी चालू केलं आहे आणि आज मंगळवार होता, दिवसभर लाईट नव्हती आणि आता लाईट आली आहे 5 वाजता, 5-5:30 वाजता आणि पाणी चालू केलं आहे. आता जे दिवसभर आम्ही ऊस मांडून घेतला होता तो पुरायचा आहे. तर हिने आता दार मोडत आहेत बघा. तर दार मोडण्यासाठी ना काहीच आणलं नव्हतं, कारण काल जे कुदळ खोऱ्या होता तो घरी नेऊन ठेवलेला. मग येताना आणायचं ध्यानातच नाही, तर त्याने हातानंच मोडत होते दार. तर बघा आता इकडं पाणी चालू झाले. आता एक एक करून सरी भिजली की नाही ऊस पुरून घ्यायचा आहे. तर माझं चाललंय बघा, इथं मी ऊस मांडून घेत आहे सरीवरती. ऊन भरपूर पडते, खरं ऊन म्हणून पण चालत नाही, कारण संध्याकाळ सकाळ तर आम्हाला जनावरांचीच कामं असतात. मग दिवसभरामध्ये जे काम आहे ते रानातलं करावं लागतं. तर अजून बघा वैरण काढायची होती, तर लाईट आता उशीरनं आल्यामुळं आता हे ऊस मांडून घेतलेला दिवसभर तो पुरायला तर पाहिजे. मग आता हे पुरल्यानंतर मग जनावरांची वैरण, आज खूप वेळ होणार आहे आम्हाला. तर तुम्हाला तर माहीतच आहे जनावरांची किती कामं असतात. तर आता हे तर माझं ऊस मांडायचं म्हणजे थोडी सरी आहे ना ती थोडी राहिलेली, मग आता ती पूर्ण तर करायला पाहिजे, कारण पाणी सोडायचं होतं म्हणून ते पण मांडून घेतलं. तोपर्यंत इकडं सरी आहेत ना ते पाणी भरून घेत आहे, म्हणजे जरा चांगले भिजली की ना मग ते ऊस पुरायला सोपं जातं. मग आता ते भिजत चाललेले आहे. भिजत गेली का मग ऊस पुरायला चालू करायचं. तर आता माझी बादली सगळी संपली, आता आणखीन जाऊन आणायची आहे. तर इथं बघा आम्ही ते दिवसभराचं ऊस तोडून चांगला ऊस लावलेला आणि जो छोटा ऊस असतो, वाडा असतो, ते सगळं बाजूला काढलं होतं जनावरांसाठी. मग ते आता गोळा करून गाड्यावरती ठेवत आहेत घरी नेण्यासाठी. तर इथं बघा बादली भरून घेतली. मला ऊस पण मांडायचा होता, तर ते पण मांडायचं चालूच होतं. तर संध्याकाळच्या 5:30 वाजले, जरा ऊन कमी आले, जरा बरं वाटतंय, नाही तर दिवसभर खूप ऊन होतं. तर इकडे बघा सरीतनं पाणी यायला लागलेलं दिसतंय. हे बघा भरली सरी आणि आता भरून इकडं चाललंय. खरं तिकडं चढ आहे आणि इकडं उतार आहे, त्यामुळे पाणी खाली पळत येतं, पण इकडून तिकडं जात नाही, कारण तिकडं चढ आहे आणि इकडं उतार आहे रानाचा. तर इथं बघा यांचं पुरायचं चाललं आहे ऊस. कांडी अशा लावून बरोबर पाय देताना जात असतो त्याच्यावरून. आम्ही कायम अशीच लागण करतो, कारण आपण जर लांब लावलं आणि ऊस नाही उगवला एखादी कांडी तर खूप तुटाळा होतो. त्यापेक्षा असं कांडी ऊस लावला की बरोबर चांगला उगवतो. तर आता ही सरी पण चालले बघा भिजत. इकडल्या सरीमध्ये सोडलेलं पाणी
चला तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.